नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून जालन्याच्या वाळूवर बीडच्या कंत्राटदारांचा डल्ला. साष्ट पिंपळगाव घाटावर महसूलचा छापा. पोलीस आणि आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. लोकात्मा न्यूजच्या वृत्ताची दखल. तहसीलदार विजय चव्हाण यांची धडक कारवाई. वाळू चोरीचे आंतरजिल्हा रॅकेट उघड. अंबड तालुक्यातील वाळू घाटावर सुरू असलेल्या बेकायदेशीर उपशाबाबत लोकात्मा न्यूजने काही दिवसांपूर्वीच सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत महसूल विभागाने साष्ट पिंपळगाव घाट क्रमांक 1 वर धडक छापा टाकला. या कारवाईत बीड जिल्ह्यातील कंत्राटदारांनी जालन्याच्या हद्दीतून चक्क दोरीच्या सहाय्याने वाळू पळवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महसूलच्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असले तरी पोलीस आणि आरटीओ विभागाच्या संशयास्पद मौनावर आता संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत. केनीच्या सहाय्याने सीमेपलीकडून वाळू सर्जिकल स्ट्राईक. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. बीड जिल्ह्यातील डोमलगाव येथील घाटधारकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून साष्ट पिंपळगाव जिल्हा जालना शिवारातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा केला. चक्क लांब दोऱ्या आणि केनीच्या सहाय्याने ही वाळू ओढून आपल्या जिल्ह्यात नेली जात होती. एका जिल्ह्याची साधन संपत्ती दुसऱ्या जिल्ह्यातील माफिया चोरून नेत असताना यंत्रणा काय करत होती असा प्रश्न आता विचारला जात आहे. 25 फुटी ढिगारे आणि यंत्रांचा नंगानाच नियमानुसार वाळू घाटावर केवळ मजुरांच्या सहाय्याने काम करणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात तिथे डोझर आणि पोकलेन सारख्या अवजड यंत्रांचा रात्रंदिवस वापर सुरू होता. तपासणी दरम्यान पथकाला घटनास्थळी 25 फूट उंचीचे सुमारे 50 ब्रास वाळूचे प्रचंड ढिगारे आढळले. कागदोपत्री केवळ 3544 ब्रास उपसा दाखवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात झालेला उपसा हा त्यापेक्षा कैक पटीने अधिक असल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस आणि आरटीओ प्रशासनावर ताशेरे. दिरंगाई की अर्थपूर्ण दुर्लक्ष? या संपूर्ण कारवाईत महसूल विभाग एकाकी लढताना दिसत असून पोलीस आणि आरटीओ विभागाची निष्क्रियता चर्चेचा विषय ठरली आहे. स्मरणपत्रे देऊनही पोलीस सुस्त. वाळू घाटावर बंदोबस्त आणि स्थिर पथके तैनात करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने वारंवार लेखी पत्रव्यवहार केला होता. मात्र अद्याप एकही पोलीस कर्मचारी तिथे तैनात झाला नाही. आरटीओचे अर्थपूर्ण मौन. ओव्हरलोड आणि विनापरवाना धावणाऱ्या हायवा गाड्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी आरटीओची आहे. पण रस्त्यावरून सुसाट धावणारे हे मृत्यूदूत या विभागाला का दिसत नाहीत असा प्रश्न लोकात्मा न्यूज उपस्थित करत आहे. छुप्या पाठिंब्याची शंका. महसूल विभाग कारवाई करत असताना इतर यंत्रणा मूग गिळून गप्प का? अवैध वाहतुकीला या यंत्रणांचा छुपा पाठिंबा आहे का अशी शंका आता नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाचे पुढील पाऊल. 1. संयुक्त ETS मोजणी. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमी अभिलेख मार्फत घाटाची आधुनिक मोजणी केली जाईल. 2. घाट तात्पुरते बंद. मोजणी अहवाल येईपर्यंत साष्ट पिंपळगाव आणि बळेगाव येथील घाट तात्पुरते बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 3. टेंडर रद्द करण्याची प्रक्रिया. दोषी कंत्राटदारांना कठोर नोटीस बजावण्यात आली असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांचे टेंडर कायमस्वरूपी रद्द केले जाईल. साष्ट पिंपळगाव घाटावरील नियमबाह्य उत्खननाचे सर्व व्हिडिओ व फोटो पुरावे आमच्याकडे आहेत. पोलीस आणि आरटीओ विभागाला पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला आहे. आम्ही कोणाचीही गय करणार नाही. मात्र इतर यंत्रणांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली पाहिजे. विजय चव्हाण, तहसीलदार अंबड. लोकात्मा न्यूजने मांडलेल्या या विषयावर आता महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र आता झोपलेले पोलीस आणि आरटीओ प्रशासन जागे होऊन कारवाई करणार की पुन्हा माफियांच्या पाठीशी उभे राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.